Hello friends, my name is Chandrakant Thakre and I welcome you to this beautiful forum of Bachao classes. I will teach you English. I will complete the remaining syllabus as well as I will complete the writing skill plus grammar. Be with me. We will have a great time ahead. Let us begin. Okay. आज आपण सेकंड लेसनला स्टार्ट करत आहोत. द नेम ऑफ द सेकंड लेसन इज द बॉय हू ब्रोक द बँक. द लेसन इज ब्युटिफुल and it is written by one of the very great writer, and the name of the writer is Ruskin Bond. You might have heard this name. There are number of stories in your school life, might be in 8th standard, somewhere in 7th standard. There are some lessons written by this writer. This writer is so great that the highest award in literature, that is Sahitya Academy, it was honored to him, and the civil awards like Padma Bhushan, Padma Shri, these important awards are also given to him. So with the help of these honors you can understand the greatness of this author. अनेक सुंदर अशा स्टोरीज लिहिलेल्या यांनी, मुख्यतः शॉर्ट स्टोरीज, आणि आत्तासुद्धा आपल्याला अभ्यासाला एक शॉर्ट स्टोरी आहे. तर या शॉर्ट स्टोरीमध्ये तुम्हाला टायटल बघा काय आहे, द बॉय हू ब्रोक द बँक असे टायटल आहे. या टायटलवरून आपल्याला काहीतरी लक्षात येतं. एक मुलगा आहे आणि तो मुलगा काय करतो आहे, एखाद्या बँकेचं एकतर तो दरोडा टाकतो आहे किंवा बँकेचं दिवाळं वाजवतो आहे, असा काहीतरी अर्थ निघतो आहे. आपण आता बघणार आहोत ही स्टोरी. त्यापूर्वी पुन्हा एकदा रस्किन बॉन्डबद्दल जी माहिती ती वाचून दाखवतो. रस्किन बॉन्ड इज ॲन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. हे इंडियन ऑथर आहेत. त्यांचे पूर्वज कधीतरी आपल्या भारतात आले होते. यांचा जन्म मात्र कुठे झाला, भारतात झाला. त्यामुळे यांचं ओरिजिन जरी दुसऱ्या देशातलं असलं तरी बालपण आणि मोठे झाल्यावर ते कुठे राहिले, भारतातच राहिले. ही लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन लँडूर इन मसुरी. आता मसुरीला एक फॅमिली आहे ज्यांना त्यांनी ॲडॉप्ट केलेलं आहे आणि तिथे ते राहत आहेत. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रेकग्नाइज्ड हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. आता भारतात लहान मुलांसाठी साहित्य विकसित करण्याचं यांनी फार मोठं काम केलेलं आहे आणि त्याची दखलसुद्धा घेण्यात आलेली आहे आपल्या भारतीय गव्हर्नमेंटकडनं. जी इंडियन काउन्सिल असते लहान मुलांसाठीची, त्या काउन्सिलने सुद्धा दखल घेतलेली आहे. तर असं एक चांगलं काम करणारी व्यक्ती, आणि निश्चितच ते काम करत असताना त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव, त्या अनुभवातून सिद्ध झालेलं त्यांचं लेखन आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला मिळेल. मजेदार गोष्टी असतात. भारत म्हटला की एक विशिष्ट प्रकारची लोकं असतात, छानपैकी विचार करणारे, वेगळ्या प्रकारे विचार करणारे, आणि कशी ती गॉसिपिंग असते, कशी ते रूमर्स पसरवले जातात, या वेगवेगळ्या माध्यमातून एक सुंदर असं कथानक घडत जातं. अँड वी हॅव टू स्टडी द सेम स्टोरी हिअर ऑल्सो. नाव लेट अस बिगिन विथ द स्टोरी. नथू ग्रम्बल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पिंपळनगर बँक ओन्ड बाय सेठ गोविंदराम. आता इथे गावाचं नाव आलेलं आहे पिंपळनगर. पिंपळनगरमध्ये एक बँक आहे. त्या बँकेचे मालक आहेत सेठ गोविंदराम, आणि त्या बँकेचा जो परिसर आहे तो स्वच्छ करण्याचं काम ज्याला दिलेलं आहे, द नेम ऑफ दॅट पर्सन इज नथू. अँड दॅट नथू इज स्वीपिंग द फ्लोर. म्हणजे स्वेप्ट हा भूतकाळ आलेला आहे स्वीपचा. तर तो काय करतो आहे, तिथे झाडत होता, आणि झाडताना एक शब्द आलेला आहे, काय करत होता, ग्रम्बलिंग. ज्याला आपण का म्हणतो, कसली तरी नाराजी असली की आपण काय करत असतो, भुनभुन करत असतो. तर या ठिकाणी त्याचीसुद्धा काहीतरी भुनभुन चालू होती, काहीतरी ग्रम्बलिंग चालू होती. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. आता झाडू काम करताना त्याच्या हातात एक छोटा ब्रूम आहे. ब्रूम म्हणजे काय, झाडू. आता हरिडली अँड केअरलेसली, आता हे दोन शब्द काय दर्शवत आहेत की तो जो झाडायचं काम करतो आहे ना,
ते घाईघाईने करतो आहे आणि निष्काळजीपणे करतो आहे. याचा अर्थ कामात त्याचं मन लागतं आहे का? नाही. कामात त्याचं मन लागत नाही याचा अर्थ काहीतरी मोठी गडबड झालेली आहे, त्यामुळे त्याचं कामाकडे लक्ष नाही. मग जे काम त्याला दिलेलं आहे तो कसं तरी करायचं म्हणून करतो आहे, हे आपल्याला लक्षात येतं आहे. मन लावून काम केव्हा करत नाही व्यक्ती. बऱ्याच वेळा त्याचं कारण हेच असतं की काम करताना जो मोबदला अपेक्षित आहे तो न मिळणं, पुरेसा न मिळणं किंवा वेळेवर नाही मिळणं, असे काहीतरी कारणं असतील. बघूया काय कारण आहे. अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आता काय होतं आहे, पायऱ्या आहेत झाडतो आहे, ओटा आहे झाडतो आहे, घाईघाईने झाडतो आहे, बरोबर. त्याचबरोबर केअरलेसली झाडतो आहे. मग झाडल्यावर काय होतं आहे, धूळ वरती उडतं आहे आणि धूळ वरती उडते आणि परत त्याच ठिकाणी येऊन थांबते स्टेप्सवर. स्टेप्सवर म्हणजे कुठे, पायऱ्यांवर. तर अशी ही प्रोसेस सुरू आहे त्याची कामाची. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, सीताराम द वॉशरमॅन सन पास्ड बाय. पॅन म्हणजे आपल्याकडे ती सुपली असते बघा, तुम्ही घरात बघितली असेल. झाडझूड झाल्यानंतर जो कचरा असतो तो कचरा ज्या सुपलीत भरला जातो डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी, दॅट सुपली इज कॉल्ड ॲज पॅन. सो व्हॉट हॅपन, नाव ही हॅड कलेक्टेड some dust in that pan and he went to the dustbin and he was banging that pan on the dustbin so that he will vacate all the whatever dirty things are there in that pan, so that he was banging. And at the same time one person passed by. त्याच क्षणाला एक व्यक्ती तिथून जवळून गेला. कोण आहे तो व्यक्ती? सीताराम. कोण आहे हा सीताराम? वॉशरमॅन सन. आता वॉशरमॅन सन म्हणजे कोण? धोब्याचा मुलगा. तर जो धोब्याचा मुलगा आहे त्याचं नाव सीताराम आहे, तो त्याच्याजवळून गेलेला आहे. राईट. इथपर्यंत आपल्याला स्टोरी क्लिअर झाली. स्टोरी काय क्लिअर झाली? गावाचं नाव पिंपळनगर आहे. पिंपळनगरमध्ये एक बँक आहे. त्या बँकेचे मालक कोण आहेत? सेठ गोविंदराम आहेत. अँड देर इज वन पर्सन हुज नेम इज नथू, हू क्लीन्स द एरिया अँड ही इज नॉट हॅपी अँड very sadly he was banging that pan on the dustbin to clean everything. Sitaram was on his delivery round. आता आपल्याला माहिती आहे धोबी लोकांचं पण एक काम असतं, जे कपडे धुवायला आलेले असतात ते धुतले, वाळवले, इस्त्री केली की ते परत द्यायचे असतात. काही इस्त्री करून द्यायचे असतात, काही असेच द्यायचे असतात. तर त्याचा जो राऊंड होता कपडे डिलेवरीचा, त्या राऊंडवर तो होता. ॲज नथू वॉज बँगिंग, झालं ते. सीताराम वॉज ऑन हिज डिलेवरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. आता हे कपडे इस्त्री झालेले होते, व्यवस्थित इस्त्री केलेले कपडे होते. त्या कपड्यांचं बंडल त्याने आपल्या डोक्यावर ठेवलेलं होतं आणि ते कपडे व्यवस्थित प्रेस केलेले होते. फ्रेशली प्रेस्ड म्हणजे आयनिंग केलेले होते, आपल्याला ज्याला आपण इस्त्री करणं म्हणतो. ॲक्च्युली ते प्रेस केलेले आहेत. ठीक आहे. छानपैकी बॅलन्समध्ये ते सगळे कपडे त्याने आपल्या डोक्यावर ठेवलेले आहेत. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आऊट टू नथू. आता त्याने धुतलेले कपडे आहेत, स्वच्छ कपडे आहेत, इस्त्रीचे कपडे आहेत. आणि नथू जर त्या ठिकाणी जोरजोरात ती साफसफाई करत असेल, ती धूळ उडत असेल तर काय होईल? याच्या डोक्यावर स्वच्छ धुतलेले जे कपडे आहेत, प्रेस केलेले, ते कपडे काय होतील? खराब होतील, अशी त्याला भीती आहे. म्हणून तो ओरडतो आहे कोणावर? नथूवर, की एवढ्या जोरजोरात धूळ उडवू नको. तर या ठिकाणी मग ऐकलेलं आहे त्याने. काय करतो तो बघा. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रेफ्युजिंग टू पे यू ॲन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. तू रागात आहेस का? कामाच्या पद्धतीवरून समोरच्याच्या चेहऱ्यावरून कळून जातं आपल्याला, इवन बोलण्यावरून सुद्धा कळून जातं की समोरचा व्यक्ती रागात आहे की नाही आहे. तर या ठिकाणी सीतारामला काहीतरी गडबड वाटली. सीताराम आस्क्ड हिम क्वेश्चन, आर यू अनॉइड, म्हणजे तू रागात आहेस का? अनॉइड म्हणजे काय? रागात आहेस का? आणि त्याचं कारण पण त्यानेच सांगून टाकलं. आर दे स्टील रेफ्युजिंग यू टू गिव्ह एक्स्ट्रा ₹2? त्यांनी जे तुला कबूल केलेले होते एक्स्ट्रा ₹2 द्यायचे,
ते तुला देत नाही आहे, त्याच्यामुळे तू रागावलेला आहे, त्याच्यामुळे तू हा संताप काढतो आहे का, असा त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आता काय म्हणतो आहे, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. हा संतापात आहे, संतापात काय म्हणतो आहे, मला त्या विषयावर बोलायचं नाही. कंप्लेन द स्वीपर बॉय. स्वीपर बॉय आहे तो, म्हणजे स्वच्छता करणारा झाडूवाला व्यक्ती. त्याने कंप्लेंट केलेली आहे, संतापलेला आहे, रागात आलेला आहे की मला त्या विषयावर बोलायचं नाही. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. तू दर महिन्याला जे एक्स्ट्रा 2 रुपये माझा मालक देणार आहे त्याच्याबद्दल बोलतो आहे. माझा प्रॉब्लेम वेगळाच आहे. काय माझा प्रॉब्लेम, त्यांनी जे मला कबूल केलेलं होतं 2 रुपये, तो विषय राहू दे बाजूला, पण माझा दर महिन्याचा जो पगार आहे ना, ते सुद्धा ते देत नाही आहे. मला तो पगार मिळत नाही तर 2 रुपयांची कुठून अपेक्षा करू. भयंकर प्रॉब्लेम होता बिचाऱ्याचा. गरीब परिस्थिती असते, सर्व काही पगारावर भागत असतं आणि तो पगारच भेटत नसेल तर त्याने आपलं घर कसं चालावं. तर लॉजिकल इश्यू आहे, पॉईंट आहे त्याच्या रागवण्यात. ॲट दिस इज द 20th ऑफ द मंथ. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. काय म्हणतो आहे तो, 20 तारीख आली. आता आपल्याला माहिती आहे आफ्टर 30 days द मंथ इज ओवर. Is it is expected that from 1st to 5th salary should be issued. म्हणजे ॲटलिस्ट 5 तारखेपर्यंत सॅलरी होऊन जायला हवी अशी अपेक्षा असते. पण आता काय सांगतो आहे तो, 20 तारीख आलेली आहे आणि मी जर कोणाला सांगितलं की बँक म्हणजे जिथे पैसा असतो, जी लोकांना पैसे वाटते, ती बँक मला माझा पगार देत नाही, पगार होल्ड करून ठेवला, असं जर मी कोणाला सांगितलं तर लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. मोठी शोकांतिका होती त्याच्या आयुष्यातली ही. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. कोणाला विश्वास वाटेल की एका अत्यंत गरीब व्यक्तीचा पगार बँकेने होल्ड करून ठेवला, म्हणजे काय, थांबवून ठेवला. होल्ड हा शब्द लक्षात ठेवा. होल्ड अप ही फ्रेज आहे. होल्ड अप काय फ्रेज आहे, तुमच्याकडे पुस्तक आहे, पुस्तक सोबत ठेवायचं आहे, अंडरलाईन करून घ्यायचं आहे त्या अवघड शब्दांना. होल्ड अप म्हणजे काय, टू स्टॉप और टू सीज. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. आता मी ठरवलं आहे की माझा एकदा पगार भेटला तर मी जॉब सोडून देईन, मी इथे आता थांबणार नाही. एवढी मोठी बँक, एवढा मोठा सेट आणि गरीब माणसाचा पगार देत नाही. यांनी आपला विचार जर करायचं नसेल असं ठरवलेलं असेल तर आता माझा पगार मिळू द्या, माझा पगार मिळाल्या मी काय करेल, इथून निघून जाईल. आय एम ऑफ म्हणजे मी जॉब सोडून निघून जाणार आहे. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. अजून एकसुद्धा आठवडा मी या ठिकाणी काम करणार नाही. जाहीर करून टाकलं त्याने सीतारामजवळ. आपली मनात कोणी सकाळपासून कोणी त्याला बोलायला भेटलेलं नव्हतं, त्याचा संताप सुरू होता, त्याचा पगार भेटत नव्हता, त्याच्यासारखाच व्यक्ती त्याला आता भेटलेला आहे, म्हणून त्याने आपला सगळा संताप राग त्या व्यक्तीजवळ काय केला, मोकळा केलेला आहे. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. त्याच्या हातात तो पॅन आहे अजून, आपण त्याला काय म्हणतो, सुपली. तर ती सुपली अजून जोरजोरात काय करतो आहे तो, त्या डस्टबिनवर जोरजोरात मारतो आहे. आवाज येतो आहे त्याचा, खाटखाट असा आवाज येतो आहे. तो खाटखाट आवाज पॅनचा नाही आहे, डस्टबिनचा नाही आहे, तो त्याचा संताप आहे. आपल्याला या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. जस्ट टू एम्फॅसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. असं काही जण जोरजोरात टेबलवर मुठी वाळून बोलत असतात, तर त्यांचा पॉईंट किती इम्पॉर्टंट आहे हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतात. हा काही टेबलवर त्या ठिकाणी आपला हात न मारता डस्टबिनवर आपला पॅन मारतो आहे, त्याला कॉन्फिडन्स मिळेल, असं काहीतरी जोश येईल त्याला, अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी वागण्याचा प्रयत्न करतो आहे. वेल, आय विश यू लक सेड सीताराम. आता सीताराम सर्वसामान्यच व्यक्ती आहे, तो काही जास्त करू शकत नव्हता. तो एवढंच म्हटला, ठीक आहे, मी माझ्या बेस्ट विशेष देतो तुला, तुझ्या मनासारखं सगळं घडो, तुझा पगार मिळून जाओ आणि तुला दुसरी एखादी चांगली
नोकरी मिळून जावी अशी अपेक्षा व्यक्त करतो, इच्छा व्यक्त करतो. आय विश अ गुड लक टू यू. कोण? सीताराम. कोणाला? नथूला. नावं लक्षात ठेवा. आता सीताराम कोण आहे? धोब्याचा मुलगा आहे. त्याचं काम काय आहे? स्वच्छ झालेले कपडे, प्रेस झालेले कपडे जिथे आहेत तिथे नेऊन ठेवणे, म्हणजे आपल्या आपल्या मालकांकडे नेऊन ठेवणे. आणि नथू कोण आहे? या पिंपळनगर बँकेतला हा स्वीपर बॉय आहे. ठीक आहे. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. आणि जाता जाता अजून एक चांगलं काम करून गेला. काय म्हणतोय तो? तो म्हणतोय की मी आता वॉच ठेवेल. मला आता समजले की तुला जॉबची गरज आहे, तुला नोकरीची गरज आहे. मग तुला नोकरी मिळावी यासाठी आता मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो. जर कुठे मला अशी नोकरी मिळत असेल, कुणाला एखाद्या नोकराची गरज असेल, तर मी नक्की तुझा त्या ठिकाणी रेफरन्स देईल आणि तुला नोकरी मिळवून देईल. असं फार छान असतं हे नेटवर्क गोरगरीब लोकांचं, आणि त्यांना त्यामुळे ते कामही सहज मिळत असतात. आता या ठिकाणी पुढे काय होतं बघा. अँड प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. प्लॉडेडचा अर्थ काय घ्यायचा आहे? वॉक हेविली. वजन आहे ना जोरदार. साधं आपण वॉक अवे पण म्हटलं असतं, पण प्लॉडेड हा शब्द त्या ठिकाणी का म्हणावा लागला? कारण डोक्यावर जर ओझं असलं, त्यानंतर इमॅजिन करा की एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर खूप ओझं आहे, तो कसं चालत असेल? जड पावलांनी चालणे असं आपण त्याला म्हणूया, प्लॉडेड. तर तो रस्त्याने निघून गेला. पुढे शब्द आहे बेअरफूट. बेअरफूट म्हणजे काय? अनवाणी. त्याच्या पायात चप्पल नाही आहे. बिगर चपलेचा तो गेलेला आहे. द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर. आणि त्याचं रूप कसं दिसतं आहे? स्वरूप एकंदरीत डोक्यावर मोठं ओझं आहे आणि कपडे काही असे सरळ राहत नाही डोक्यावर, असे चारी बाजूने खाली येतात. ते बिग बंडल होतं कपड्यांचं, तसंच सगळ्या बाजूने खाली आलेलं होतं आणि त्याचा पूर्ण चेहरा काय होता? झाकला गेलेला होता. मग बरोबर अंदाजे नेहमीच्या सवयीप्रमाणे तो कसा त्या ठिकाणी चालत गेला. खांदेही झाकले गेले होते, डोकंही झाकलं गेलं होतं. ॲट द फोर्थ होम ही व्हिजिटेड. आता एक एक ठिकाणी कपडे देतो आहे. आता तो चौथ्या घरी पोचला. नंबर ऑफ हाऊसेस एव्हरी डे ही व्हिजिट फॉर वॉट? टू कलेक्ट द क्लोथ्स अँड टू डिलिव्हर द क्लोथ्स. नाव दिस वॉज द टाईम ऑफ डिलिव्हरी, पण ॲट द सेम टाईम ऑफ डिलिव्हरी दे कलेक्ट द क्लोथ्स फॉर द नेक्स्ट वॉश. So at fourth place he stopped, he visited. Now we have something to do with this fourth place. हे जे चौथं घर आहे त्याचा आपल्या स्टोरीशी काहीतरी संबंध आहे. सीताराम heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. आता असे लोक आले, स्वीपर झाला, धोबी झाला, पटकन मग त्यांच्याकडे ते काहीतरी विषय काढतात. त्यांना जर काही अपेक्षा असेल तर या ठिकाणी सुद्धा सीताराम तिथे पोचल्यावर त्या घराची जी मालकीण होती तिला बोलताना याने ऐकलं असं म्हणण्यापेक्षा आपल्याला काय अर्थ काढावा लागेल या ओळीचा, की ती स्त्री याला सांगते की मला एका स्वीपर बॉयची गरज आहे. म्हणजे झाडूवाला मुलगा, आजूबाजूचा परिसर, घर स्वच्छ करणारा मुलगा, याची तिला आवश्यकता आहे असं तिने जाहीर केलं, अनाऊन्स केलं. आणि ही बातमी कोणाला कळली? सीतारामला कळली. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर अ वर्क. आता परत ते कपडे त्याने टाय करायला सुरुवात केली, म्हणजे बांधायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस सीतारामने त्या लेडीला सांगितलं की असा एक मुलगा माझ्या ओळखीचा आहे की ज्याला जॉबची गरज आहे. बघा काही होत असेल तर. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. आणि तो पुढच्या महिन्यापासून तुमच्याकडे येऊ शकतो जर तुमची इच्छा असेल तर. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. मोठा बॉम्ब होता आता. एका सुशिक्षित घरातील सुस्थितीत असलेल्या स्त्रीला एक नवी परंतु थोडी भयंकर माहिती मिळते. काय माहिती मिळाली? माहिती अशी मिळाली
की तो मुलगा आता कुठे कामाला आहे, ते का बँकेत. आणि त्या बँकेतलं काम तो सोडतो आहे. आणि त्याचं कारण काय, त्या बँकेवाले त्याला पगार देत नाही. आणि ती पिंपळनगरमधली मुख्य बँक. आता बँक पगार देत नाही याचा अर्थ काय काढला जाईल, वेगवेगळे अर्थ काढले जातील. अशी काहीतरी आता ठिणगी पडणार आहे आपल्या स्टोरीमध्ये. आणि इथून पुढे काहीतरी गडबड व्हायला सुरुवात होणार आहे. त्याला पगार मिळत नाही आणि दॅट्स वाय द बॉय इज रेडी टू लिव्ह द जॉब. लिव्ह, कोणता लिव्ह आहे हा, LEAVE. हा लिव्ह म्हणजे सोडणे. आणि आपल्याला दुसरा कोणता लिव्ह माहिती आहे, LIVE, लिव्ह. तो लिव्ह म्हणजे काय, राहणे. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. हे खरं आहे का. मग एक काम कर, तू त्याला सांग उद्या येऊन मला भेट. हे खरं आहे का, काय खरं आहे का. फक्त तो स्वीपर बॉय तयार आहे कामाला एवढंच नाही, तर ती बँक पगार देत नाही हे पण खरं आहे का. असा तो शब्दातला अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. उद्या त्याला येऊन भेटायला सांगा. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. होइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे. आता सीतारामला एका गोष्टीचा आनंद झाला, कारण ॲट अ टाईम तो किती लोकांना मदत करत होता, 2 लोकांना मदत करत होता. कोणते 2 लोक, पहिले म्हणजे त्यांचं कस्टमर. त्याचं कस्टमर जो त्यांचे कपडे धुवून वगैरे आणून देत होता. त्यांना गरज आहे ना स्वीपर बॉयची. मग हा जर त्यांना स्वीपर बॉय मिळवून देत असेल तर त्यांची मदत झाली, नंबर 1. नंबर 2, आपल्या नथूला जॉबची गरज आहे, मग त्याची पण मदत झाली एक प्रकारे. म्हणजे ॲट अ टाईम त्याच्या एका मित्राला आणि त्याच्या एका कस्टमरला त्याला मदत करता आली. या गोष्टीचा त्याला आनंद झाला. त्याने आपलं ते बंडल पॅक केलं, खांद्यावर उचललं आणि पुढे काय झालं, तो निघून गेला. आता या ज्या मिसेस श्रीवास्तव आहेत त्यांच्याबद्दल आता पुढचा भाग सुरू होतो आहे. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. आता या ज्या मिसेस श्रीवास्तव आहेत यांना शॉपिंग करायची होती. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. ऑलराईट. आता त्यांच्या घरात एक लहान बेबी आहे. त्या बेबीची काळजी घेण्यासाठी एक आया आहेत. त्या आयाला काही विशिष्ट इन्स्ट्रक्शन्स दिल्या, नंबर 1. नंबर 2, त्यांचा जो कुक आहे मिड डे मीलसाठी, तो जो दुपारी येणार होता दुपारचं जेवण बनवायला, लंच बनवण्यासाठी, तर उशीर करायचा नाही असं त्याला इन्स्ट्रक्शन दिलं. आणि ते आता कुठे शॉपिंगसाठी निघालेले आहेत. देन शी सेट आउट फॉर द पिंपळनगर मार्केट प्लेस. सेट आउट, अजून एक फ्रेझल वर्ब आली, अंडरलाईन करा. सेट आउट फॉर असा शब्द आलेला आहे. सेट आउट म्हणजे काय, निघणे, टू स्टार्ट, टू समवेअर. आता कुठे जाणार होत्या त्या जाणार होत्या शॉपिंगसाठी. आणि ते शॉपिंग कुठलं, पिंपळनगरचं, तिथलं जे मार्केट प्लेस होतं तिकडे ते जाणार होत्या. टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप. कस्टमरी टूर, गंमत असते, स्त्रियांना बऱ्याच वेळा शॉपिंग करायचीच असतेच असं नाही, तरी त्या आपली बॅग घेतात आणि वेगवेगळ्या दुकानांमध्ये जात असतात, भरपूर कपडे बघत असतात आणि शेवटी त्यांना ते कपडे पसंत पडत नाही आणि निघून जातात. आणि कधीकधी त्या शॉपिंग पण करतात. अर्थात शॉपिंग करायला स्त्रियांना आवडतंच. पण मग मी हे सगळं का सांगतो आहे की तिथे शब्द काय आला, कस्टमरी टूर. कस्टमरी टूर म्हणजे काय, नियमितपणे एखाद्या ठिकाणी आपण जे व्हिजिट द्यायला जातो त्याला काय म्हटलेलं असतं, कस्टमरी टूर. म्हणजे आता रेग्युलर व्हिजिट देणार त्या वेगवेगळ्या दुकानामध्ये. त्या वस्तू विकत घेतीलच असं नाही, दुकानदाराला माहीत नसतं, कधी त्या घेतात पण कधी त्या नाही पण घेत. पण त्यांचं व्हिजिट थोडंसं असं छोटं खाणी शहर होतं, भरपूर दुकानं असतील. त्या आपल्या निघाल्या. अ लार्ज शेडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. आता ही जी मार्केट आहे त्या मार्केटजवळ एक मोठं झाड आहे, टॅमरिन ट्री. कशाचं झाड आहे, चिंचेचं झाड आहे. आता ते चिंचेचं झाड आहे ना, त्याला भरपूर सावली आहे.
त्या सावलीत त्यांची एक मैत्रीण उभी आहे, मिसेस भूषण. त्या त्यांना दिसल्या. आय रिपीट, अ लार्ज शेडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. मार्केटच्या एका टोकाला ते झाड उगवलेलं आहे. ते झाड तिथे आहे, प्रचंड मोठं झाड आहे, चिंचेचं झाड आहे. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड. अँड दॅट वॉज द प्लेस वेअर शी फाउंड हर फ्रेंड. what was the name of her friend? मिसेस भूषण. शेल्टरिंग फ्रॉम द हीट. आणि प्रचंड उष्णता आहे आजूबाजूला, म्हणजे समर सीझन आहे समजून घ्या. त्या समर सीझनमध्ये उष्णतेमुळे जो त्रास होत होता त्याच्यापासून वाचण्यासाठी मिसेस भूषणने काय केलेलं होतं, त्या झाडाखाली काय म्हणता येईल त्याला, निवारा घेतलेला होता, शेल्टरिंग. आणि मग त्यांना तिथे जरा बरं वाटत होतं. शी कंप्लेंड ऑफ द समर विच she affirmed was definitely the hottest in the history of पिंपळनगर. एक पद्धत असते बोलायची दरवर्षी, पावसाळ्याच्या बाबतीत नसते, पण उन्हाळा आणि हिवाळ्याच्या बाबतीत एक कन्फर्म वाक्य ठरलेलं असतं. दर उन्हाळ्याला लोक काय म्हणतात, हा उन्हाळा आजपर्यंतचा सगळ्यात भयंकर उन्हाळा आहे. हिवाळ्याच्या बाबतीत पण काय म्हटलं जातं, या वर्षाची थंडी आजपर्यंतची सगळ्यात जास्त थंडी आहे. आता हीच कंप्लेंट त्या ठिकाणी मिसेस भूषण यांनी केली. मिसेस भूषण वॉज ऑल्सो ग्रम्बलिंग. शी वॉज नॉट हॅपी विथ द हीट अँड शी स्टार्टेड टॉकिंग टू हर फ्रेंड अँड शी सेड दॅट द समर दॅट दिस टाईम दे आर ऑब्झर्विंग, दॅट दे आर एक्सपिरियन्सिंग इज द हॉटेस्ट वन इन द लाईफ ऑफ और इन द हिस्ट्री ऑफ पिंपळनगर. पिंपळनगरच्या इतिहासातील सर्वात गरमागरम उन्हाळा, सर्वात त्रासदायक उन्हाळा, सर्वात उष्ण उन्हाळा, असं तिने एक काय आपलं पठडीतलं वाक्य नेहमीचं त्या ठिकाणी मस्त डायलॉग मारलेला आहे. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ द क्लोथ शी वॉज गोईंग टू बाय. आणि मग त्या मॅडम पण आपल्या कस्टमरी रूटवरच आलेल्या आहेत, कस्टमरी टूरवर आलेल्या आहेत आणि थोडंसं त्यांचं काम झालेलं पण आहे. त्यांनी एक सॅम्पल पण आणलेला आहे कपड्यांचा आणि त्या कपड्याचा सॅम्पल त्या आपल्या मैत्रिणीला म्हणजे मिसेस श्रीवास्तव यांना दाखवत आहेत आणि म्हणत आहेत की दिस इज द क्लॉथ दॅट आय एम गोइंग टू परचेस. हे कपडे मी विकत घेणार आहे. अँड फॉर 5 minutes दे डिस्कस्ड इट्स शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. आणि पुढचे 5 मिनिट ते त्या कपड्याच्या शेडबद्दल बोलत आहेत, टेक्स्चरबद्दल बोलत आहेत आणि डिझाईनबद्दल बोलत आहेत. यू नो वॉट इज शेड. शेड इज अबाउट कलर. अँड व्हॉट इज द टेक्स्चर. टेक्स्चर मीन्स देर आर डिफरंट टाईप्स ऑफ क्लॉथ्स. काही कपडे कसे असतात, प्लेन असतात पूर्ण, परंतु काही कपडे ना आपल्याला असं बारीक नजरेने बघितलं तर विणकाम जाणवतं आणि त्या कपड्यांवर हात जर फिरवला तर आपल्या हाताला काहीतरी फील होतं. ते जे फील होणं असतं आपण हात फिरवल्यानंतर किंवा डोळ्यांनी बघितल्यावर आपल्याला ते विणकाम दिसतं ना बारीक, त्याला काय म्हणतात, टेक्स्चर म्हणतात. आणि त्यानंतर कपड्यांवर एक विशिष्ट प्रकारची डिझाईन असते, ती प्रिंटेड पण असेल, हँडमेड पण असेल. तर त्या डिझाईनबद्दल, त्या टेक्स्चरबद्दल आणि त्या शेडबद्दल ते पुढचे 5 मिनिट डिस्कस करत होते. नाव दिस इज द व्हेरी ब्युटिफुल सब्जेक्ट. फार सुंदर विषय असतो हा. वेन द लेडीज स्टार्ट टॉकिंग अबाउट these topics. There are some ladies who are so good in this field, they have a very good knowledge. Just after looking at any cloth, they can understand whether the cloth is good or not. They have their own idea. Such type of design is good, such type of texture is good, such type of shade is good. Everybody has his own likeness about the shades, about the textures and about the design. Now for 5 minutes they discussed about the texture, design and color. Yes, so we will continue in the next lecture. Up till now it is okay. I will stop here. Soon next video will be there. In that next video we will continue. Okay, thank you for this.